उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये जागा वाटप पूर्ण झालंय. दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये जागा वाटप पूर्ण झालंय. तसेच तमिळनाडूमध्ये शेवटच्या टप्प्यात असून पश्चिम बंगालमध्ये ममता आणि काँग्रेसमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. तसेच वारंवार सांगत आहे की महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडी आहे. त्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आहेत, वंचित बहुजन आघाडी आहे. या सर्वांमध्ये एक वाक्य आहे, काही करून भारतीय जनता पार्टीची हुकुमशाही पराभूत करायची आहे. आम्ही अत्यंत काळजीपूर्वक सुनियोजित पद्धतीनं काम करतोय. तसेच 27 तारखेला दुपारी आम्ही सर्व प्रमुख पक्षनेते भेटून अंतिम निर्णय घेणार आहोत, असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. तुम्ही फॉर्म्युला देताय. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये जागा वाटप पूर्ण झालं. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये जागा वाटप पूर्ण झालं. तामिळनाडूमध्ये शेवटच्या टप्प्यात आहे. मला खात्री आहे पश्चिम बंगालला सुद्धा काँग्रेस आणि ममतामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. आणि मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रामध्ये ही महाविकास आघाडी आहे. त्याच्यामध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, वंचित बहुजन आघाडी आहे. या सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे की काही करून भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही आपल्याला पराभूत करायची आहे. आणि आमचं जागा वाटप हे अत्यंत काळजीपूर्वक सुनियोजित पद्धतीने सुरू आहे. आणि 27 तारखेला आम्ही भेटतो. 27 तारखेला दुपारनंतर आम्ही सगळे प्रमुख पक्ष आणि नेते एकत्र येऊन या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही घेणार आहोत.